आत्तापर्यंत तुम्हाला कोणीही न दाखवलेली अशी मस्त ही बटाट्याची रेसिपी. चला तर मग बघूया. या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता. घेतलेले बटाटे स्वच्छ धुतले, त्यानंतर बटाटे पिलरने सोलून घ्यायचे आहे. ह्यानुसार बटाटे सोलून घेत आहे. त्यानंतर एक पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये अशा प्रकारची खिसणी घ्यायची आहे. या स्लायसरने बटाट्याचे आपल्याला चिप्स करायचे आहे. बघू शकता, बटाट्याची चिप्स करत असताना बटाट्यामधूनच आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे बटाटा संपेपर्यंत एकसारखे असे हे चिप्स होतात. छान असे पातळसर हे चिप्स होत आहेत. घेतलेल्या दोन्ही बटाट्याचे चिप्स हे करून झालेले आहेत. बघू शकता यानुसार. आता हे चिप्स आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. एक बटाटा राहू दिलेला आहे. 2 बटाट्याचे हे भरपूर असे हे चिप्स या ठिकाणी आपण केलेले आहे. आता 3 ते 4 पाण्याने हे चिप्स स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. बघू शकता, छान स्वच्छ पाणी आलेलं आहे. हे चिप्स आता पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे आणि बाजूला ठेवायचे. त्यासोबतच 2 बटाटे सुद्धा कुकरला 2 ते 3 शिट्या लावून शिजवून घेतलेले आहे. मस्त असे मऊ झालेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे. दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली. बटाटे सोलून झाल्यानंतर मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरने हे बटाटे छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, किंवा खिसणीवरती सुद्धा तुम्ही खिसून घेऊ शकता. हे मॅशरने या ठिकाणी अगदी स्मूथ असे बारीक हे करून घेते. एक सुद्धा बटाट्याचे यामध्ये तुकडा नाही. सर्व बटाटे असे छान हे बारीक केलेले आहे. आता हे बारीक झालेले बटाटे एखादी बाउलमध्ये काढायचे आहे. आता या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1.5 कप बेसन पीठ घेते. तुम्ही घरातील कुठलीही वाटी वगैरे घेऊ शकता. आता आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे. साहित्यामध्ये पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, ही रेसिपी बनवायला ना एवढी साधी सोपी आहे की खूप, आणि चवीला तर अप्रतिमच आहे. तुम्ही जर काही रेसिपी एकदा कराल ना, तर बाहेरचं कचोरी समोसा खाणं तर विसरूनच जाल. पाणी घालताना मात्र एकदम घालायचं नाही, तर असं थोडं थोडंच पाणी यामध्ये टाकायचं आहे. बघू शकता, खूप घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अशा प्रकारे हे बेसन पीठ आपल्याला भिजवायचं आहे. आता यामध्ये काही गाठी वगैरे राहायला नको म्हणून 1 मिनिटासाठी अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. या ठिकाणी बटाटे सुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा धने पावडर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि लहान साईजचा कांदा बारीक चिरायचा आहे. अगदी बारीक तो कांदा घालायचा आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे बारीक चिरून. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित होत नाही, म्हणून हातानेच हे मिश्रण व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आहे. पूर्ण हे एकजीव छान असं झालेलं आहे मिश्रण. बघू शकता या ठिकाणी मैत्रिणींनो, बटाटे सुद्धा किसून झालेले आहे. सोबतच बेसन पीठ सुद्धा आपण भिजवून घेतलेलं आहे आणि ही स्टफिंग सुद्धा बटाट्याची तयार झालेली आहे. आता यातले थोडे चिप्स आपल्याला वेगळे काढून ठेवायचे आहे. चिप्स पाण्यामध्येच ठेवायचे आहे. जर का बाहेर ठेवले असते तर हे चिप्स लालसर झाले असते. थोडे चिप्स पाण्यातून काढले. आता या बेसन पिठामध्ये 2 बोटांमध्ये मावेल इतपतच बेकिंग सोडा घालायचा आहे. जास्तही घालू नका. बेकिंग सोडा टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. आता आपण स्टफिंग भरलेली भजी करत आहोत बटाट्याची. तर चिप्स घ्यायचा आहे आणि चिप्समध्ये अशा प्रकारे ही स्टफिंग जी आपण भाजी करून घेतलेली आहे ना बटाट्याची, ती पसरून घ्यायची आहे. दुसरा चिप्स घ्यायचा आहे, त्यावर लावायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला काही हे स्टफिंग भरलेले बटाटे करून ठेवायचे आहे. दुसरा चिप्स घेते, त्याचप्रमाणे पसरून घेते ही भाजी. चिप्स घेऊन त्यावरती लावायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आता हे स्टफिंग कितपत भरायची आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे, पण पूर्ण असं भरा म्हणजे चवीला मस्त असे हे भजी लागतात. चिप्स लावायचं आहे आणि दाबून ताटामध्ये करत घेते.
अशाच प्रकारे काही चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे स्टफिंग भरलेले, म्हणजे भजी करायला अगदी सोपं जातं, पटापट आपल्याला करता येतात। काही चिप्समध्ये अशा प्रकारे ही भाजी भरून घेतलेली आहे। आता हा स्टफिंग भरलेला चिप्स घ्यायचा आहे, बेसन पिठामध्ये बुडवायचा आहे। यानुसार बेसन पीठ यावरती जास्त राहू द्यायचं नाही, बघू शकता। आता तेल सुद्धा गरम आहे, तेल खूप कडकडीत सुद्धा नाही आणि गार सुद्धा नाही, इतपत गरम असायला हवं। आणि त्यामध्ये अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे। गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान असे हे शिजले जाईल। आपण आतमध्ये चिप्सचा हा कच्चा बटाटा वापरलेला आहे ना, तो बटाटा सुद्धा मस्त असा छान शिजला जातो। काही सेकंद तसेच ही भजी राहू दिले, त्यानंतर पलटवायची आहे। तुम्हाला जर का लहान साईजचे करायचे असतील तर मी उभा बटाटा खिसलेला आहे मैत्रिणींनो, तुम्ही आडवा बटाटा खिसा, म्हणजे चिपची साईज हे गोलाकारामध्ये होईल आणि हे भजी तुमची गोल गोल होतील। जसं मी केलेले आहेत ते लांबट दिसत आहे उभा बटाटा खिसल्यामुळे। बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम मस्त आपली ही नवीन अशी रेसिपी, म्हणजे नवीन असे भजी बटाट्याची हे झालेली आहे। अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही, तेल निथळून अशा प्रकारे ही भजी काढून घेतलेली आहे। आता तशाच प्रकारे आपल्याला इतरही भजी तळून घ्यायची आहे। स्टफिंग भरलेला बटाटा घेते, बेसन पिठामध्ये बुडवते आणि तळून घेते। यावरती बेसन पीठ सुद्धा तुम्ही पाहू शकता, अजिबात जास्त नाही, जे काही एक्स्ट्राचं असते ना ते निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग तेलामध्ये हा भजा आपल्याला सोडायचा आहे। हे मोठे बटाटे असल्यामुळे 3च भजे कढईमध्ये मारलेले आहे। अशाच प्रकारे ही भजी सुद्धा उलट पालट करून तळून घ्यायची आहे। भजी तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवू नका, मोठी ठेवल्यामुळे काय होईल ना, बाहेरून भजी लाल होतील पण आतमध्ये ती मात्र कच्ची राहतील, म्हणून मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळायची आहे। अशाच प्रकारे काही भजी ही तळून घेतलेली आहे, बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि दिसायला सुद्धा किती छान अशी ही भजी दिसत आहे। नेहमी सारख्याच चवीची बटाट्याची भजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा नकोशी वाटत असेल तर मग अशा प्रकारची ही बटाट्याची भजी एकदा नक्कीच करून बघा। घरातील सर्वांनाच आवडणारी अशी ही बटाट्याची भजी आहे आणि थोडीशी काही वेगळी नवीन रेसिपी सुद्धा आहे, तुम्ही नक्कीच करून बघा। इथपर्यंत ही रेसिपी तुम्ही बघत आलातच, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। बघू शकता यामध्ये मस्त अशी स्टफिंग सुद्धा दिसत आहे। तर मंडळी, तुम्ही जर का एक वेळेस अशा प्रकारची ही स्टफिंग वाली भजी कराल ना तर कचोरी समोसे खाणे तर विसरूनच जाल। मग अशा झटपट होणाऱ्या बटाटा वापरून मस्त चविष्ट अशी ही रेसिपी चहा सोबत खाता येईल अशा रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया। तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये घरातील या वाटीने 3 वाटी पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे वगैरे बनवण्यासाठी पोहे घेतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे, साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी पोहे परतून घेतलेले आहे। त्यानंतर ताटामध्ये काढून पोहे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। आता पोहे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच वाटीने 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही अख्खे फुटाणे सुद्धा घेऊ शकता साल काढून। डाळीचं छान असं पीठ करायचं आहे। आता या ठिकाणी हे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे। बटाट्याची साल काढून बटाटे अशा प्रकारे कट करायचे आहे। त्यानंतर हे बटाटे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे। पाणी घालताना खूप काही जास्त घालायचं नाही, वाटलं जाईल तितकंच पाणी घालायचं आहे। बघू शकता यानुसार बटाटा वाटून घेतलेला आहे। आता पोहे सुद्धा थंड झालेले आहे। आता हे पोहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचे आहे। दळत असताना छान असं बारीक पीठ करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी मस्त असं हे पीठ झालेलं आहे। आता ह्या ताटात काढलेल्या डाळीच्या पिठामध्ये हे असं मस्त बारीक दळलेलं पोह्यांचं पीठ टाकायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालते, चवीनुसार मीठ आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे। ही मी घेतलेली मिरची पावडर मीडियम चवीची आहे म्हणून अर्धा चमचा वापरलेली। त्यासोबतच पाव चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावरती अशा प्रकारे क्रश करून घातला तर ओव्याची चव छान येते।
या ठिकाणी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल किंवा तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तेल जास्त घेऊ नका, फक्त 2 चमचेच एवढ्या या मिश्रणासाठी घ्यायचे आहे. संपूर्ण तेल या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी तेल हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण कण्याकण्याला हे तेलाचं मोहन लागलेलं आहे. बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक वाटून घेतलेले होते ना, हे बटाट्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. पाणी वापरायची अजिबात घाई करायची नाही. बघू शकता हे जे मिश्रण आहे त्यामध्येच हे संपूर्ण पीठ अशा प्रकारे मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आता एवढ्या या मिश्रणासाठी पाणी कसं वापरायचं आणि कितपत लागणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. संपूर्ण हे पीठ अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. बघू शकता. त्यानंतर पाणी घेतलेलं आहे. पाणी सुद्धा घालताना अशा प्रकारे थोडं थोडं हातावरती घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे. थोडं थोडं पाणी यानुसार टाकायचं आहे आणि हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये पोहे आहे. पोहे पाणी हे शोषून घेतात, म्हणून यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे वरतून. पाणी जर का बटाटा वाटताना कमी घातलं असेल तर पाणी थोडंसं अर्धी ते 1 वाटी या ठिकाणी लागू शकते. अशा प्रकारे छान असा हा मऊ डो झालेला आहे. आता आपण ही इन्स्टंट चकली करत आहोत, म्हणून हे पीठ मुरू द्यायची काही गरज नाही. लगेचच गोळा घ्यायचा आहे. घेतलेला गोळा अगदी स्मूथ करायचा आहे, लांबट करायचा आहे आणि साच्यामध्ये भरायचा आहे. तर या ठिकाणी हा चकलीचा साचा घेतलेला आहे. साच्याला आतून तेल वगैरे लावायची काही गरज नाही. तसंच हे मिश्रण भरायचं आहे. मिश्रण घेताना दाबून घ्यायचं आहे. मस्त असा साचा भरून घेतलेला आहे. साचा बंद केला. तेल सुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. अजिबात कोमट किंवा थंड तेलामध्ये ही चकली टाकायची नाही. बघू शकता इतपत हे तेल गरम असायला हवा. असा छोटासा गोळा टाकला ना, लगेचच तो वर आलेला आहे. खूप असा धूर सुद्धा तेलाचा निघत नाही. बघू शकता तेल छान असं गरम आहे. तर आता ही चकली मी तेलामध्ये सोडते. बघू शकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही चकली मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत आहे. अगदी भराभर होते ही चकली. अशी ही स्टार सारखी फुलासारखी दिसणारी ही मोठी चकली आपण करत आहोत. दिवाळीला जशी करताना गोल गरगरीत छोट्या तशा सुद्धा तुम्ही चकल्या करून घेऊ शकता. आधी करून घ्या आणि मग झाऱ्यावरती घेऊन एक एक चकली तेलामध्ये सोडून तशा सुद्धा चकल्या तुम्ही तळू शकता. कडकडीत तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती ही चकली तळून घ्यायची आहे. बघू शकता साधारण काही सेकंदमध्ये चकली अशी तळली जाते आणि ती कडक होते. त्यानंतर मग पलटवायची आहे. अशी उलट पालट 1 ते 2 वेळेस करून चकली मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता ही चकली तळून झालेली आहे. कसं ओळखायचं तर सुरुवातीला खूप असे हे बुडबुडे म्हणजे बबल्स निघत होते. आता हे पूर्णपणे कमी झालेले आहे. चकली ही व्यवस्थित तळली गेलेली आहे हे ओळखायचं आणि चकली तेलाच्या बाहेर काढायची आहे. चकली काढताना व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजिबात तेलकट ही चकली होत नाही. अशा प्रकारे ही चकली दिसत असते. एका साच्याच्या मिश्रणामध्ये अशा ह्या मोठ्या 2 चकल्या होत असतात. आता हे राहिलेलं पीठ होतं हे बघू शकता तुम्ही. यामध्ये पोहे असल्यामुळे असं हे पीठ ड्राय होतं. असं जर का आपण घट्ट पीठ साच्यामध्ये भरलं तर याची चकली होतच नाही. हाताला खूप त्रास होतो. म्हणून काय करायचं, पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. खूप असा सैलसर सुद्धा हा डो करायचा नाही आणि खूप घट्ट सुद्धा असायला नको. तर मीडियम असं हे पीठ आपल्याला करायचं आहे. जितका वेळ जास्त हे पीठ राहतं ना तितकं हे कोरडं होतं. यामध्ये पोहे आणि डाळीचं पीठ असल्यामुळे पाणी शोषून घेतं. तुम्हाला जर का पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. 1 वाटी डाळीचं पीठ आणि 2 वाटी तांदूळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. तांदूळाचं पीठ घेताना तुम्ही कुठलंही तांदूळाचं पीठ घेऊ शकता. घरी केलेलं किंवा विकतचं सुद्धा वापरू शकता. पुन्हा या मिश्रणाला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे हे पीठ आपल्याला करायचं आहे. असा हा गोळा घेतलेला आहे. लांबट करायचा आहे आणि पुन्हा साच्यामध्ये भरायचं आहे. आणि आधी जशी आपण चकली केली ना तशी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर का फक्त स्टिक करायच्या असतील तशा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कारण कशी केली नंतर आपल्याला ही तोडायचीच आहे. मिश्रण भरताना छान असं दाबून भरायचं आहे. साचा बंद करते आणि पुन्हा तशाच प्रकारे ह्या चकल्या संपूर्ण तळून घेते. अशा प्रकारे तुम्ही स्टिक सुद्धा करू शकता. सगळ्या ह्या मिश्रणाच्या चकल्या करून घेतलेल्या आहे. बघू शकता इतपत ह्या चकल्या झालेल्या आहे. मस्त अशी झटपट आपली ही इन्स्टंट चकली तयार झालेली आहे. तर ही चकली एकदा केलेली महिनाभरासाठी आपल्याला खाता येते. अजिबात मऊ ही चकली होत नाही. मस्त अशी कुरकुरीत राहते आणि मुलांची तर अगदी आवडीची ही चकली आहे. तुम्ही आवाजही पाहू शकता किती कुरकुरीत असा हा आवाज येत आहे.
कुठल्याही प्रकारची भाजणी करायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट मनात येईल तेव्हा आपण ही चकली करून मुलांना देऊ शकतो आणि स्वतःसुद्धा खाऊ शकतो. चहासोबत खायला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा मधल्या वेळेमध्ये चटरपटर खायला अशी ही मस्त चविष्ट चकली तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. रेसिपीचा तिसरा प्रकार पाहूया. वाटी या ठिकाणी मी मुरमुरे घेतलेले आहे. घेतलेले मुरमुरे आपल्याला एखादी पसरट बाउलमध्ये टाकायचे आहे. आता थोड्या वेळासाठी हा मुरमुऱ्याचा बाउल आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. तर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. जर का मीडियम साईजचे बटाटे असतील तर मग 2 बटाटे मस्त असे कुकरला 3 ते 4 शिट्या लावून शिजवून घ्यायचे आहे. बघू शकता बटाटा छान असा शिजलेला आहे. त्यानंतर हा बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे. संपूर्ण बटाट्याची साल ही काढलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा बटाटा मी मॅश करून घेते. ही रेसिपी बनवायला ना मैत्रिणींनो एवढी साधी सोपी आहे ना की तुम्ही सहज कराल आणि अगदी मोजक्या साहित्यात होते. चवीला अप्रतिम लागते. लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर लहान मुलाच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये किंवा घरी सुद्धा त्यांना झटपट काही खायला हवं असेल तर मग ही रेसिपी पटकन तुम्ही करू शकता किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकतात. अतिशय बनवायला सोपी आहे. शिवाय जास्त तेलाचा सुद्धा वापर ही रेसिपी करत असताना लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं जास्तीचं साहित्य सुद्धा लागत नाही. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. त्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच कराल. एवढी बनवायला सोपी आहे आणि चवीला सुद्धा मस्त ही रेसिपी लागते त्यामुळेच. तर आता मैत्रिणींनो हा मॅश केलेला बटाटा ह्या मुरमुऱ्याच्या बाउलमध्ये टाकायचा आहे. संपूर्ण हा मॅश केलेला बटाटा टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत. तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते थोडा, एक लहान साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मिरची पावडर, तर पाव चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानुसारच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकता फक्त थोडेच मसाले या ठिकाणी मी वापरलेले आहे. यामध्ये तुम्हाला आणखी यामध्ये भाज्या घालायच्या असतील जसं की पत्तागोबी, शिमला मिरची यानुसार भाज्या सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. तुमच्या मुलांना आवडतील किंवा तुमच्या घरामध्ये असतील त्यानुसार भाज्या तुम्ही टाकायची आहे आणि हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण हे व्यवस्थित असं या मुरमुऱ्यामध्ये ज्या आपण भाज्या घातलेल्या आहे, भाज्या, मसाले, बटाटे सगळे मिक्स केलेले आहे व्यवस्थित असे. त्यानंतर 2 चमचे यामध्ये बेसन टाकायचं आहे. बेसनमुळे ना या रेसिपीला बाइंडिंग छान येते. बेसन मिक्स करून घ्यायचंय. आता बेसन सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता ही रेसिपी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी ना यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा आहे. जर का तुम्हाला ही रेसिपी कुरकुरीत हवी असेल तर मगच रवा टाका. ही रेसिपी तुम्हाला कुरकुरीत हवी नसेल, अगदी सॉफ्ट हवी असेल तर मग रवा स्किप जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. रवा वापरताना जाड किंवा बारीक तुम्ही कुठलाही वापरू शकता. 2 चमचे रवा टाकलेला आहे. व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. तर मैत्रिणींनो रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता. काही हरकत नाही. जाड असेल तरीही चालेल आणि बारीक असेल तरी सुद्धा चालेल. पाण्याचा एकही थेंब यामध्ये आपल्याला वापरायचा नाही. बटाट्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण आपण हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. बघू शकता असा घट्टसर हा गोळा झालेला आहे. यानुसार आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे म्हणून झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून रवा छान असा हा मुरेल. 3 मिनिटासाठी झाकण ठेवून राहू दिलेला आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. 3 मिनिटानंतर अशा प्रकारे या मिश्रणाचे छोटे छोटे आपल्याला बॉल करायचे आहे. बघू शकता मैत्रिणींनो मिश्रणाला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि अगदी बेसिक मसाले या ठिकाणी आपण वापरलेले आहे. तेल सुद्धा जास्त वापरण्याची गरज नाही. फक्त सुरुवातीलाच हाताला तेल लावायचं आहे. नंतर तेल वगैरे काही लावायची गरज नाही. बघू शकता अशा प्रकारे मिश्रण छान हे घट्टसर आहे त्यामुळे छान असे हे बॉल होतात. आता संपूर्ण मिश्रणाचे एका साईजचेच आपल्याला हे बॉल करायचे आहे. तर मैत्रिणींनो तुमचे मुलं जर का 1 ते 2 वर्षाच्या आतमध्ये असतील तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा स्किप करू शकता. हिरवी मिरची नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे आणि लाल मिरची पावडर सुद्धा आपल्या चवीनुसार टाकू शकता. लहान मुलांची तर ही रेसिपी अगदी फेवरेटच म्हणा आणि आपण सुद्धा करण्याचा कंटाळा करत नाही कारण बनवायला ही रेसिपी तितकीच सोपी आहे. बघू शकता या ठिकाणी सगळे हे बॉल करून घेतलेले आहे. एवढे ह्या मिश्रणामध्ये साधारण 12 बॉल हे झालेले आहे.
त्यानंतर गॅसवरती अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि अप्पे पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, बघू शकता यानुसार। ही रेसिपी करण्यासाठी जास्त तेलाचा सुद्धा वापर होत नाही, मी आधी सांगितल्याप्रमाणे। आणि अगदी छोट्या बाळासाठी तुम्ही ही रेसिपी करत असाल तर यामध्ये गावरान तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। तेल किंवा तूप जास्त अजिबात लागत नाही या रेसिपीला, बघू शकता अगदी थोडं थोडंच टाकलेलं आहे। त्यानंतर चमचाने अशा प्रकारे संपूर्ण अप्पे पात्राला हे तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता। बघू शकता या ठिकाणी वापरलेलं तेल सुद्धा मी काढत आहे। अतिशय कमी तेलामध्ये ही रेसिपी होत असते, म्हणूनच पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा छान लागते। संपूर्ण अप्पे पात्र हे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। बघू शकता एक्स्ट्राचं तेल सुद्धा मी काढून घेत आहे। अतिशय कमी तेलामध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे। गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि थोडं अप्पे पात्र हे गरम होऊ द्यायचं आहे। आणि थोडं हलकं गरम झालं का त्यामध्ये अशा प्रकारे हे बॉल ठेवायचे आहे। सुरुवातीला बॉल ठेवत असताना अप्पे पात्रामध्ये बाहेरच्या बाजूला ठेवायचे आहे यानुसार, आणि आतमध्ये नंतर ठेवायचे आहे, कारण आतमध्ये जास्त आस लागते ना गॅसची, त्यामुळे लवकर ते अप्पे हे बॉल शिजतील। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम करायची आहे, मीडियमपेक्षा थोडी कमीच राहू द्यायची आहे। आणि झाकण ठेवायचं आहे, साधारण फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे। 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। कमीपेक्षा थोडासा मोठा गॅस करायचा आहे आणि मीडियमपेक्षा थोडा लहान, बघू शकता। आता हे बॉल्स झाले का आपण चेक करू। सुरुवातीला आतमधले पलटवायचे आहे, कारण आतमध्ये जास्त आस लागते गॅसची, त्यामुळे ते पटकन होतात। बघू शकता मैत्रिणींनो, बॉलची खालची बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या ह्या रेसिपीची व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावून पाहत आहात हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा कळेल माझे हे रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर। आणि व्हिडिओच्या सगळ्या शेवटी मला तुमचे आभार सुद्धा व्यक्त करता येतील। बाहेरचे सुद्धा चेक करून बघू, बाहेरचे अजून झालेले नाही, म्हणून पुन्हा झाकण ठेवते आणि पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने पुन्हा दाखवते, पलटून बघू। बघू शकता आता बाहेरचे हे बॉल सुद्धा झालेले आहे। सगळे बॉल आता आपल्याला पलटून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, संपूर्ण बॉल ही मी पलटून घेते, तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत बघत आलातच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपलं हे देवदर्शन किचन चॅनल तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। बघू शकता संपूर्ण हे बॉल छान असे गोल्डन ब्राऊन शेकून झालेले आहे। आता हे बाहेर काढायचे आहे। बघू शकता अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे। इतर जर का आपण रव्याचे वगैरे अप्पे केले त्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा हा वापरावाच लागतो, पण यामध्ये इनो नाही किंवा बेकिंग सोडा नाही किंवा जास्तीचं तेल सुद्धा नाही किंवा जास्तीचं कुठल्या प्रकारचे मसाले किंवा साहित्य सुद्धा नाही। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी करू शकता, किंवा मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही अप्पे करून देऊ शकता। रंगही छान आलेला आहे आणि अगदी झटपट होतात। कुठल्याही प्रकारचे जास्त भांडे सुद्धा भरत नाही, चवीला सुद्धा मस्त असे लागतात। यासोबत चटणी किंवा काही करायची गरज नाही। जर का लहान मुलं असतील तर असे सुद्धा हे अप्पे खातात, अजिबात घशामध्ये सुद्धा अडकत नाही। बघू शकता एक अप्पा मी तुम्हाला हा बॉल्स तोडून सुद्धा दाखवते। मस्त स्पंजी झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे। गार झाल्यानंतर अप्पे जसे घशामध्ये अडकतात ना, तसे हे अजिबात अडकत नाही।